तुम्हास कल्पना नाही तुमच्या मनातील ही गोष्ट ऐकून आम्हास किती आनंद झाला आहे। जी गोष्ट आम्ही जगास पटवून देत होतो परंतु घरच्यांस पटत नव्हती ती आज तुम्हास पटली। तुम्ही आज आमच्या तळमळीचे सार्थक केले। स्वतः अहो कोणाशी बोलता आहात तुम्ही? अहो असे काय म्हणता? ताई काकूंना पाहिले नाहीत का तुम्ही? सखारामा सांगून एकट्याच आल्या तडफेने। ताई काकू काकू ताई काकू कुठे गेल्या? अहो येथेच बसल्या होत्या आता। मी प्रत्यक्ष बोललो त्यांच्याशी। अहो ताई काकू अहो कोणी सुद्धा नाहीये येथे खरेच। माबाई आम्ही बोललो ना त्यांच्याशी येथेच बसल्या होत्या। चांगली अर्धी घटका बोललो आम्ही त्यांच्याशी। अहो ताई काकू माबाई म्हणजे साहेब तार आली है। अहो ठेवतो। वहिनी साहेब म्हणजे धाकल्या मालकांवर ताई साहेबांचा लय जीव होता म्हणून तर त्यांचा आत्मा भेटायला आला त्यांना। पांडू काका खरे तर स्वतःचा फारसा विश्वास नाहीये या साऱ्या गोष्टींवरती। जी पण ताई सासूबाईंच्या बाबतीत मात्र जरा जास्तच हळवे झाले। खरे तार मिळाली तेव्हा मला वाटलं की ताबडतोब पुण्याला जायचं म्हणतील पण नाही। कदाचित त्या साऱ्या सुतकी वातावरणात इच्छा नसेल जायची म्हणून तर आपुलकीचे 4 शब्द सांगणारी तार तेवढी पाठवली पुण्यास। रमाबाईने साहेब धाकल्या मालकांकडे जरा जास्तच लक्ष द्यावं लागेल। आजकाल त्यांचा चिडचिडा स्वभाव लय वाढलाय। माई आता हळूहळू रोजच्या व्यवहारात सुरुवात केली पाहिजे माई। असे शांत बसून कसे चालेल?
कामातच मन रमवायला हवे ना. सगळे खरे आहे तुझे बाबा. माझी आई गेली, हे गेले, चटका लावून ती अहिल्या गेली. तेव्हा सुन्न झाले होते मी अगदी. वाटले होते आता सगळे संपले, पण नाही. रहाट गाडगे सुरू झाले आपोआप. पण खरं सांगू, ताईंच्या जाण्याने ना अगदी बिरबिरले रे मी. 9 वर्षाची होते बाबा. लग्न होऊन कोल्हापूरच्या घरात आले होते तेव्हा. त्या दिवसापासून ताईंचे बोट धरून चालते आहे. त्या माझ्या थोरल्या जाऊबाई होत्या, पण कधी सासूबाईंच्या अधिकाराने तर कधी आईच्या मायेने सांभाळून घेतले त्यांनी मला. सारा स्वयंपाक, घरातली सगळी कामे त्यांनी शिकवली मला. या स्वयंपाकघरातही त्यांचे राज्य होते. त्यांनी सांगायचे आणि आम्ही निश्चितपणे कामे करायची. आणि स्वभावही कसा, खळखळता. जे पोटात असे तेच ओठावर येईल. आता घरातला तो तिखट गोडपणा संपला बाबा. वाईट फक्त एकाच गोष्टीचे वाटते बाबा. ताई गेल्या तेव्हा त्यांच्या तोंडात फक्त माधवाचे नाव होते, फक्त माधवाचे नाव होते. पण तो मात्र शेवटपर्यंत आला नाही. पत्र पाठवले त्याने. पत्र पाठवण्यास परक्या आहोत का आपण? नाही नाही माई. अगं दादाच हे सारे सहनच होत नाही सहन. भाऊसाहेब गेले तेव्हा, वहिनींचे वडील अण्णासाहेब गेले तेव्हाही दादाने जाणे टाळलेच ना माई. अगदी सार्वजनिक काकांच्या वेळेसही शोक सभेत बोलणेही त्यास जमले नाही माई. खरेच अगं त्याचा स्वभावच असा कोमल, परकेपणा माई. उलट गेलेल्या व्यक्तीवरील अतिप्रेमामुळे पुढचे सारे सोसत नाही त्यास माई. नाही सोसत. आणि ताई काकूंवर दादाचे आपल्या साऱ्यांपेक्षा अधिक प्रेम होते ग. मला खात्री आहे दादास जास्त दुःख झाले असेल खरेच. सुख घ्या. काय आणले आहे? आले, बडीशेप आणि ओव्याचा काढा आहे. अलीकडे आपल्याला पोट ताठरण्याचा आणि अरुचीचा भारीच त्रास होऊ लागला आहे, तेव्हा हे घेतलेत म्हणजे जरासे बरे वाटेल. म्हणून आहे तोवर पिऊन घ्या. रमाबाई, हवा पालट म्हणून येथे आलो खरे, परंतु मनातील दुःख काही निवळत नाही. ताई काकूंच्या अनेक आठवणी वारंवार मनात उजळतात आणि खिन्नता येते. जन्म मृत्यूचे सारे तत्वज्ञान जाणत असूनही दुःखाचा चटका बसावयाचा तो बसतोच. शिवाय ताई काकूंच्या पुढील कार्यास आम्ही गेलो नाही, त्यामुळे माई नाराज असतील. ते वेगळे. माईंना तसे वाटणारच, परंतु आपण या बाबतीत फार कोमल आहात हे ठाऊक आहे त्यांचं. भाऊसाहेबांच्या वेळी जड गेले होते त्यांचं,
परंतु आता मात्र ठाऊक झाले आहे. पण स्वतः आपण मात्र जर वारंवार याच विषयात जाऊ लागलात तर क्लेश वाढतील बरे. आणि स्वतःसाठी किंवा आमच्यासाठी नव्हे, परंतु आपल्या कामाच्या व्यापासाठी तरी आपले मन असे अशांत असणे चांगले नाही. रमाबाई, आमचे मर्म अचूक ओळखलेत तुम्ही. अगदी नामी उपाय शोधून काढला. वय वय, धाकल्या मालकांना सगळ्यात प्रिय म्हणजे काम आहे ना. हो, पण येथे नाही हो करू द्यायचे मी काम. येथे फक्त विश्रांती घ्यावयाची. जी, एकदा का मन आणि शरीर ताजेतवाने झाले की मग मुंबईत जाऊन करा जितके जोमाने काम करावयाचे आहे तितके. येस माय लॉर्ड. ईश्वर, मालक मालक, नाही म्हणजे एक विचारू का? विचार ना. आता तुम्ही जे काय बोललात ना ते मला बी सांगा की. काय रे पांडू, तुझ्या या मालकीणबाईंना तू सावली सारखी साथ देतोस. जी, पण शिक्षण मात्र घेतले नाही. शिक्षण घेतले असते तर विचारावे लागले असते का असे? नाही म्हणजे मी बी शिकू शकतो. म्हणजे काय? नाही, तुमच्या दोघांकडनं आतापर्यंत मी स्त्री शिक्षण असंच ऐकत आलोय. त्यामुळे मला असं वाटलं स्त्रियांनीच घ्यायचं फक्त शिक्षण. अगो भाई, धन्य आहात पांडोबा. नाही नाही, आता असे करा, थोडी फुरसत आहे येथे तर करून टाका श्री गणेशा. काय सांगताय? लगेच पाटी आणि पेन्सिल आणतो. बघा रमावहिनी, दाखल्या मालकांना कामाशिवाय सुधरतच नाही. म्हणजे आताच तुम्ही ताकीद दिली ना इथं काही काम करायची नाहीत तरी आमच्या शिक्षणाचं काम सुरूच. जय जय राम कृष्ण हरी. अरे अरे वहिनी साहेब, अहो एवढ्या थंडीचं काय करताय तुम्ही इथं? अहो कपडे वाळत घातले होते ना बाहेर, ते काढावयाचेच विसरले कामाच्या धबडक्या. अरे देवा, मी भी विसरलो. पांडू काका, जी, विठू काका आपल्या सोबत यावेळेस महाबळेश्वरास आले. मोठेच नवल म्हणावयाचे नाही? वय वय, लईच बदललेत ते. पूर्वी कसे तुमच्यावर वरडायचे, तुम्ही धाकल्या मालकांबरोबर बाहेर निघाले की यांचा आकांड तांडव सुरू. पण आता म्हणतात आमच्या सुनबाई मोठ्या धीराच्या आहेत, थोरा मोठ्यांसमोर भाषण करतात. अगो बाई, असे म्हणाले? हे असेच असते हो पांडू काका. स्वतः म्हणतात ना तेच खरे. आपण पाय रोवून ठामपणे आपले काम करीत राहिले म्हणजे विरोध करणाऱ्याचा विरोध एक ना एक दिवस मावळतो. खरंय. आणि त्यालाही पटू लागते आपले म्हणणे एक ना एक दिवस. फार बरे वाटले मला हे ऐकून. अहो, पण मला मात्र त्यांच्यामधील या बदलाची कल्पनाच नव्हती मुळी. कारण येथे येताना पुन्हा एकदा मोठीच मौज झाली. काय 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 झालं? महाबळेश्वराच्या नाक्यावर प्लेगमुळे तपासणी चालू आहे ना कसून. तर तेथून तुमची गाडी पुढे गेली. बहुधा न्यायमूर्तींस पाहून त्यांनी गाडी थांबवली नसावी, पण आमची गाडी मात्र थांबवली. मग माझी आणि मुलांची तपासणी झाली तशी डॉक्टरांनी विठू काकांपाशी दिले थर्मामीटर. काय 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 कंच मीटर? अहो, थर्मामीटर म्हणजे ताप तपासण्याची नळी. हा, म्हणजे ती बाबा मालकांकडे ती अशी काखेत घालून बघते, ती काखेतलं मीटर. होय, तेच ते. जी, त्यांनी थर्मामीटर दिले विठू काकांपाशी, तशी हे एकदम संतापले. अरे देवा. होय, त्या डॉक्टरांना म्हणू लागले, मी ही नळी लावू, मी लावू. तुम्हास काय कळणार आहे या नळीत पाहून मला ताप आलाय की नाही ते? तुम्ही आपले पोटाचे नोकर. तुम्हास इतकेच पाहावयाचे आहे ना की मला ताप आलाय की नाही, तर पहा मग. असे म्हणून घट्ट धरले त्यांनी त्या डॉक्टरांचे मनगट. अरे देवा. होय ना, तो डॉक्टर आपला सभ्य आणि पोक्त होता म्हणून बरे. त्याच कळले विठू काकांचे मर्म अचूक. आणि म्हणाला, अल्ला, आपल्यापाशी तर तरुणांच लाजवेल इतकी ताकद आहे. तेव्हा कुठे सोडले विठू काकांनी त्याचे मनगट. हो, पण अजून बी गुस्स्यातच आहेत ते. असेच असते हो पांडू काका. माणसाची ताकद, मग ती शारीरिक असो किंवा मानसिक, तीस योग्य संधी आणि वळण मिळाले नाही म्हणजे हे असेच व्हायचे. विठू काकांस कधी काही त्यांची मर्दुमकी सिद्ध करण्याची संधी नाही मिळाली आयुष्यभर. आणि त्यांनीही कधी ती निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला नाही. त्यामुळे आजतागायत ते आपले स्वतःवरच चिडलेले असतात. खरेच पांडू काका,
माणसास स्वतःची ओळख पटणे फार म्हणजे फारच महत्वाचे असते. बाबा, त्या वाण्याचे 4 रुपये लिही. आणि त्या कुलकर्ण्यांकडून पैसे आले नाही. काय रे, झाले का सगळे हिशेब लिहून? आटपतच आहे. का काकू, काही काम होते का? अरे काम नव्हते रे काही माझे. तुम्हा दोघांची काळजी वाटते इतकेच. का? अहो, आता कसली काळजी? आमचे अगदी उत्तम चालले आहे. माझा डॉक्टर होण्याच्या दिशेने योग्य प्रवास सुरू आहे. परीक्षेत चांगले गुण येत आहेत हो. आणि आबा, तो तर सिटी जज झालाय. बरे, आमची लग्न कार्यही झाली आहेत. आबाला तर तारा आणि नानू अशी 2 मुलंही आहेत. म्हणजे आम्ही आता चांगले, जबाबदार, कर्ते पुरुष झालो आहोत. आता कसली काळजी? अरे तेच तर म्हणते ना मी. नाही, तुम्ही झालायत हो करते, पण कर्त्यांचे अधिकार आणि हक्क आहेत का तुमच्याकडे? म्हणजे असे, आता हा जो काही हिशोब करताय तो कोणासाठी? अहो, दादा आणि वहिनी मुंबईस असले तरी पुण्याच्या घराचा सारा खर्च तेच चालवितात ना. मग हिशेब हा त्यांस दाखवायच नको? अरे बाबा, अरे थोरला भाऊ म्हणून घर चालवणे हे कर्तव्यचे हो त्याचे. आणि माधवास नाही हो आवडायचे तुम्ही खर्च केलेला. माधवा अगदी उदार करणे हो, त्याचा विश्वास आहे सगळ्यांवर. पण हिशेबाच्या सगळ्या नाड्या त्या रमेने आपल्याच हातात ठेवल्या आहेत ना. मग काय करायचे? मग मला सांगा, जन्मभर तिच्या हाताखाली का राहायचे तुम्हास? अरे आता मी इथे इतके काबाड कष्ट करते, पण तरी देखील कधी कधी अगदी सख्खे चुलत नाते असून सुद्धा ना मला आश्रितासारखे वाटते हो या वाड्यात. अरे बाबा, आबा, तुमची सुद्धा ही गत होऊ नये ना म्हणून बोलते हो मी. नाही, आता हा वाडा आहे भाऊसाहेबांच्या नावावर. मग तुमचा सुद्धा हक्क आला की नाही?